आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। एफआरपी प्रमाणे उसाला दर द्यावा, कारखान्यांनी पहिली उचल 2700 रुपये द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानीच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। भंडाऱ्यामध्ये राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। हिंगोलीमध्ये पीक विम्याच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झाला। खरीप हंगामात 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, मात्र शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन केलं। लोणावळ्यातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याला त्वरित मान्यता द्यावी यासाठी आरपीआयकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जागा पार्किंगच्या नावाखाली हडप करण्याचा डाव नगरपालिकेचा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नांदगाव शहरातील दत्तनगरसह इतर भागात भीषण पाणी टंचाई आहे। 25 दिवसातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे संतप्त नागरिकांनी रिकामे हंडे घेऊन नांदगाव मालेगाव रस्त्यावर आंदोलन केलं। पुण्यातल्या धरणातून सोलापूरच्या उजनी धरणात 10 टीएमसी पाणी सोडावं या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। उजनी धरण कोरडं पडलं असूनही हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात, त्यामुळे सरकारनं तातडीनं हा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येते। विरारमध्ये पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलंय। दरम्यान अनेक पाण्याचा तुटवडा भासण्याची चिन्ह निर्माण झाले, त्यामुळे आता पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात फळांचा राजा अर्थात कोकणातला हापूस आंबा त्याची धडाकेबाज एंट्री झाली। पहिल्या खेपेला तब्बल 365 पेट्या दाखल झालेत। या पेटीला 6000 रुपयांपासून 11000 रुपयांच्या दरम्यान भाव आहे। धाराशिव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबादच राहणार असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। परिसीमन आयोगाच्या नियमानुसार 2026 नंतर जनगणना होणार असून त्यानंतर मतदारसंघाचं नाव आणि पुनर्रचना होणार असल्यानं 26 पर्यंत धाराशिव या ठिकाणाचं नाव निवडणूक आयोगाच्या करता उस्मानाबादच राहील। सांगलीच्या मिरजेमध्ये छेड काढणाऱ्या तरुणीनं चांगलीच धुलाई केली। संबंधित तरुणाला कपडे फाटेपर्यंत तरुणीनं बेदम चोप दिला आणि त्याची धिंड काढली। यानंतर त्याला फरफटत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। हा सगळा प्रकार रस्त्यावरच्या दुकानांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी शाळेत प्रवेश नसलेल्या तरुणांना कार्यक्रमाला येण्यास मज्जाव केल्यानं या तरुणांनी शाळेत दगडफेक केली। बीडच्या अंबाजोगाई इथे हा प्रकार घडला। यातून 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी इथे उपोषण मंडपातच आंदोलकांनी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। दरम्यान मृत आंदोलनकर्त्याला न्याय मिळावा तसंच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्रद्धांजली वाहण्यात आली आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव इथे शेतकऱ्याच्या घरात दरोडा पडल्याची घटना घडली। सोनं चांदीच्या दागिन्यांसह 1,65,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला। सरकारी मोजणी चुकीची झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली, मात्र या तक्रारीची दखल न घेतली गेल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यातील मोठं तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरी नगरीवर उन्हाळ्याच्या आधीच जलसंकट ओढवलंय। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी झाल्यानं सध्या 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतोय। या बंधाऱ्यात आणखी 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांची आज शाळा भरली। जिल्हा परिषदेच्या शाळेत 106 विद्यार्थी आहेत आणि त्याकरता फक्त 2 शिक्षक आहेत। शिक्षकांच्या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं।
सांगलीच्या मिरज तालुक्यातील समटोळी इथे एक गवा मृतावस्थेत सापडला। गेल्या 15 दिवसांपासून या परिसरात हा गवा वावरत होता, मात्र वनविभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। निफाड तालुक्यातील सुंदरपूर शिवारातल्या उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला। या भागात बिबट्याचा वावर सातत्यानं समोर येत होता। त्यानंतर निफाडच्या वनविभागानं इथे पिंजरा लावला। पोलीस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती होताना सुशील वाघमारे या तरुणानं ऑगस्ट 2023 मध्ये केलेल्या स्पर्धांचं एक अवैध प्रमाणपत्र सादर केलं होतं। अयोध्या येथील रामलल्लाचे मुख्य पुजारी वेदमूर्ती महेश शशिकांत नंदे यांची मिरजगाव ग्रामस्थांच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला ग्रामस्थांनी जागोजागी त्यांचं जंगी स्वागत केलं। गोंदियातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलंय। उद्यानात ट्रेन सुरू केल्यानं पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात इथे शनिवार रविवारी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तसंच बोटिंग आणि प्राण्यांना पाहण्याचा मोह सुद्धा पर्यटकांना आवरत नाही। मावळमध्ये कासरसा इथे मध्यरात्रीच्या सुमारास एका घराच्या अंगणात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। या बिबट्याला कुत्र्यानं पळवून लावलं, त्यामुळे घरातील नागरिकांचा जीव वाचला। सोलापुरात मध्यरात्री दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या 3 जणांच्या भरधाव बाईकनं एका झाडाला धडक दिली। भीषण अपघात झाला। या अपघातात या 3ही मित्रांचा मृत्यू झालाय। जळगाव महानगरपालिकेकडून शिक्षण कराच्या नावानं लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ ठाकूर यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। लासलगावमध्ये कांद्याचा लिलाव पूर्ववत सुरू झालाय। कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेण्यात आलं। भाजप जोपर्यंत सत्तेत आणि सरकारमध्ये आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, तसंच ओबीसी समाजाचं संरक्षण करेल असंही ते म्हणाले। छगन भुजबळ यांच्यासोबत मी स्वतः बातचीत करणार असून गरज पडल्यास पक्षश्रेष्ठींच्या सोबतही बोलेन असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद अखेर रद्द करण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। या संदर्भात ते पत्रकार परिषद घेणार होते। मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असं त्यांनी एक्सवरून म्हटलं आणि आजची पत्रकार परिषद रद्द केली। मनोज जरांगे पाटील हे रायगडच्या दौऱ्यावर रवाना झाले। त्यावेळेला बीडमध्ये मराठा बांधवांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। शाळकरी मुलांसह ज्येष्ठ नागरिक त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यात दुतर्फा उभे होते। दरम्यान मराठा समाज खूप वाईट अवस्थेत आहे, त्यामुळे मराठा बांधवांना आरक्षणाचं गांभीर्य कळलंय असं जरांगे पाटील यांनी नमूद केलं। सरकारनं मराठा आरक्षणाच्या बद्दल काढलेल्या अधिसूचनेमुळे गोंधळ निर्माण झालाय। अधिसूचनेच्या मसुद्यामुळे मराठा समाजाला कुठेही सरसकट आरक्षण मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय आणि म्हणूनच आंदोलकांनी गुलाल उधळायला जरा घाईच केली असं मराठा आंदोलक योगेश केदार यांनी म्हटलंय। त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारण्याची भेट घेतली होती। या भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली। टोळीत जायचं आमंत्रण आलं असावं असं म्हणत आव्हाड यांनी खोचक टीका केली। एका राजकारण्याच्या मुलानं असं करावं ही आश्चर्याची बाब असून पार्थ पवार यांची हिम्मत कशी झाली तिथे जायची असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलाय। अजित पवार यांचंही तो ऐकत नाही का असंही ते म्हणाले। आमदार बच्चू कडू यांना श्रीरामपूरच्या कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय। पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड करत अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळं फासल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर आहे। दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता।
बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.